नमस्कार, मी कोमल आणि मी आता मुंबईमध्ये आहे, मलाडमध्ये माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे आणि इथं जवळच मिनी वैष्णवी देवी मंदिर आहे, तर तेच मी बघायला जाणार आहे। मलाड ईस्ट मध्ये आहे। वैष्णवी देवी मंदिरच्या आसपास अजून एक 2-3 ठिकाणं आहेत, ती पण आम्ही आता बघणार आहे। मी आता वैष्णवी देवी मंदिराजवळ आहे। हे मलाड ईस्ट स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तर आतमध्ये आता जाऊया आपण। मंदिरच्या आतमध्ये प्रवेश करताना आपण कॅरी बॅग किंवा आपल्याकडे जे काही बॅग वगैरे असतील ती बाहेर ठेवून आतमध्ये जावं लागते। आणि इथं आतमध्ये आता आरती चालू आहे, त्यामुळे इथं भरपूर लाईन लागलेली आहे। संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत। आम्ही ऊन जरा कमी झाल्यानंतर मग घरातून बाहेर पडलो आहे। प्रवेशद्वारावरती इथे 2 सिंह आहेत, तिथून एंट्री आहे। जसं वैष्णवी देवीला दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गुहा आहे, तसं सेम स्ट्रक्चर इथं केलेलं आहे। मी तरी अजून वैष्णवी माता मंदिरकडे गेली नाही आहे कधी, आणि मी व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे सगळं मंदिर वगैरे। आणि इथं अर्धकुंवारी हे आहे, पण मला काय एवढं माहीत नाही, तर मी कधी गेलेलो नाही आहे। जेव्हा मी आता तिथं जाईन तेव्हा मला ते ॲक्च्युली मंदिर कसं आहे हे माहीत आहे, पण व्हिडिओद्वारे माध्यमातून मी बघितलेलं आहे। त्या पद्धतीने हे सेम टू सेम इथं बांधलेलं आहे। चला वाकून चला। जय माता दी। आतमध्ये जाण्यासाठी इथून वाकून जावं लागतं आणि इथं अखंड ज्योत लावलेली आहे। जसं की आपण वैष्णवी देवी मातेच्या गुफेतून वाकून जातो, तसंच इथं सेम टू सेम आहे। मुलं इझिली गेली, पण आता वाकून जाताना कंबर काय राहणार नाही आहे। माझं एक सोडून माझ्या मैत्रिणीचं अवघड झालेलं आहे। तुम्ही वाकू नका, तुम्हाला बरोबर आहे। इथे थोडंच आहे घ्यायचं हाय। चल चल चल, थांबा इथे थांबा। आपले तिथला नाही रे थांबा रे। वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना उजव्या बाजूला भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला म्हणजे डाव्या बाजूला भगवान शंकर यांचा पूर्ण परिवाराचं इथे एक छोटं मंदिर आहे। वैष्णोदेवीला गेलं आणि वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं, नाही तर यात्रा आपली पूर्ण होत नाही अशी एक मान्यता आहे। त्यामुळं वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी इथं त्यांचंसुद्धा छोटंसं मंदिर बांधलेलं आहे। इथून असं वर गेलं की इथं वीर हनुमान आणि बाबा भैरवनाथ यांचं पण एक छोटंसं मंदिर आहे।
भैरवनाथ बाबा नंतर वीर हनुमानांचं दर्शन घेऊन खाली उतरलं की गुरु दरबार म्हणून आहे. क्रिया हळूचल. दरबार की जय. मी आता दर्शन घेऊन आली आहे. जसं वैष्णवी देवीवरती आहे सेम तसंच आहे. प्रति वैष्णवी देवी मंदिर आहे हे. तुम्ही पण इथे नक्की येऊन भेट द्या. जर तुम्हाला पण वैष्णवी देवीवरती जाता आलं नाही तर हे सेम टू सेम आहे. तिथं गेलं का आणि इथं गेलं का सेमच. वैष्णोदेवीच्या मंदिरच्या समोरच थोडं पुढं आलं की इथं श्रीच्या पूर्ण क्षेत्रपाल भैरव धाम आहे. तिथं गेलो आम्ही. मग आलो आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तलाव. याचं पूर्वीचं नाव आहे शांताराम तलाव. इथं थोडं बसलो, फोटो वगैरे काढला. जाऊ जाऊ. मुंबईमधली संध्याकाळची मस्त गेलेली आहे. फिरून मस्त मजा मस्ती करून आम्ही घरी निघताना मलाडमधील ईस्टला हायवे रोड आहे ना, त्याच्या खालीच हे गावदेवी मंदिर म्हणून आहे. ते आम्हाला लागलं. मग तिथंच आम्ही जाऊन तिथं दर्शन घेतलं. तर इथं हे बघा देवीच्या बरोबर मागे झाड आहे. ते त्यांनी तोडलेलं नाही आहे. ती एक चांगली गोष्ट आहे इथं. मग काही इथं दर्शन घेतलो आणि घरी निघालो. असा आजचा माझा ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि असेच माझे आत्ता मुंबईमधले ब्लॉग येत राहतील. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.